नमस्कार मित्रांनो, मी अमोल फॅशन काप चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नो प्लीट रेग्युलर फिटिंग पॅन्टची कटिंग करणार आहोत. त्याचे सगळे मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला वेस्ट लाईन मार्क करायची, त्याच्यानंतर बॉटम लाईन मार्क करायची, बॉटमची मार्जिन लाईन मार्क करायची, गुडघा लाईन किंवा नी लाईन मार्क करायची, त्यानंतर क्रॉस लाईन मार्क करायची, त्यानंतर हिप लाईन मार्क करायची आणि त्यानंतर बाकीचे मेजरमेंट टाकायचे. तर चला आता आपण सुरू करूया. सर्वप्रथम कपड्याच्या उजव्या बाजूला वरच्या दिशेने 1 किंवा अर्धा इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची. ही आपली वेस्ट लाईन होणार आहे. त्यानंतर उंचीचं मार्क करायचं आहे. उंची आहे 39 इंची. टेप बघा अशा पद्धतीने 1 इंच पकडायचा आहे आणि वेस्ट लाईनपासून वरच्या दिशेने असं 1 इंच ठेवायचा आहे आणि खालच्या दिशेने टेप ओढून घ्यायचा आहे. इथं आपल्याला पॅन्टची उंची लावायची 39. त्याच्यामध्ये फोल्डिंगसाठी 3 इंच ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे 39 आहे, त्याचा हाफ करायचा आहे 19.5. त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं आहे 20.5, 21.5. इथं एक आपल्याला मार्क करायचा आहे. इथं आपण नी लाईनचं मार्क करणार आहोत किंवा गुडघ्याच्या लाईनचं मार्क करणार आहोत. त्यानंतर वेस्ट लाईनपासून खालच्या दिशेने लटकचं मार्क करायचं आहे. लटक आहे आपली 9.5 इंच मार्क करायचं आहे. बघा अशा पद्धतीने स्टेप ठेवायचा आहे. आता मी इथं मार्किंग करून घेतो. सर्वात पहिली लाईन होती आपली वेस्ट लाईन, त्यानंतर क्रॉस लाईन, ही झाली नी लाईन, बॉटम लाईन आणि बॉटमची मार्जिन लाईन. आता आपण हिप लाईनचं मार्क करणार आहोत. हिप आहे आपली 39.5, त्याचा 12 हिस्सा करायचा आहे. 3.5 इंचाला 1 सूत कमी होतो. तो या क्रॉस लाईनपासून असं वरच्या दिशेने ठेवायचा आहे. 3.5 इंचाला 1 सूत कमी आणि इथे एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. ही आपली हिप लाईन होईल. इथून किनारीपासून पुढच्या दिशेने अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे. आपली हिप आहे 39.5, त्याचा 4था हिस्सा करायचा आहे. तो होतो 10 इंचाला 1 सूत कमी. तो हा जो मार्क आहे अर्धा इंचाचा इथं असं ठेवायचा आहे आणि पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे. आणि या मार्कपासून पुढच्या दिशेने 2.5 इंचावर आपल्याला मार्क करायचे. सेंटर काढण्यासाठी आता आपण काय करायचं आहे, हा मार्क आणि हा अर्धा इंचाचा मार्क याला हाफ करायचा आहे. बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हे हाफ झालं. हा मार्क आणि हा अर्धा इंचाचा मार्क किंवा हा मार्क आणि जिथपर्यंत कपडा संपतो आहे तिथपर्यंत आपल्याला असं मोजायचं आहे. आणि इथं जेवढं पण भरतं आहे, इथं 7.5 भरतं आहे, मी तेवढंच मेजरमेंट मी नी लाईनवर लावतो आहे आणि तेवढंच मेजरमेंट मला बॉटम लाईनवर लावायचं आहे. हा मार्क आणि हा मार्क आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे झाली पॅन्टचं सेंटर. आता गुडघा आपला एक्झॅक्ट होता, मेजरमेंट घेतलेला 16. लुझिंग पॅन्टसाठी 2 इंच ॲड करायचे म्हणजे तो झाला 18. आता 18चं आपल्याला हाफ करायचे 9 इंच आणि 9 इंचाचं परत हाफ करायचं आहे, ते होतं 4.5 इंच. 4.5 इंच आपल्याला नी लाईनवर असं सेंटरवर ठेवायचं आहे. पुढे एक मार्क करायचा आहे आणि मागं 9 इंचावर एक मार्क करायचा आहे. हा झाला 18 गुडघा. तसेच आपला बॉटमचं मेजरमेंट आहे 15, त्याचा हाफ करायचं 7.5 आणि 7.5चा हाफ करायचं आहे, ते होतं आहे 4.25. आता हे 4.25 आपल्याला हे 4.25 इथं सेंटर लाईनला ठेवायचं आहे. पुढे एक मार्क करायचा आहे आणि मागं बघायचं आहे 7.5 इंच, इथे एक मार्क करायचं आहे. हे झालं आपला 15 बॉटम. आता याला आपण शेप देऊन घेऊया. मी याला शेप देतो, तोपर्यंत तुम्ही जे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच डिजिटल टेप ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याने तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायला सोपं जाईल. हे ॲप्लिकेशन सगळे कॅल्क्युलेशनचं उत्तर डायरेक्ट इंची टेपवर दाखवतं, म्हणून ते आपल्याला सोपं जातं. त्यानंतर क्रॉस लाईनवर आपल्याला आतल्या बाजूने 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. हा 1.5 इंचाचा मार्क आणि सेंटर पण मोजायचा आहे, किती भरतं आहे.
तेवढंच आपल्याला वेस्ट लाईनवर मार्क करायचं आहे. आणि या मार्कपासून आतल्या दिशेने आपल्याला 1 इंच यायचं आहे. जास्तीत जास्त 1 इंच यायचं आहे, कमीत कमी पाऊण इंच यायचं आहे. आता हा 1.5 इंचाचा मार्क आणि हा 1.5 इंचाचा मार्क आणि हा पॉईंट मी आता याला जोडून घेतो. लोवेस्ट कमरेचं मार्क अर्धा इंच होतं, ते मी इथं मार्क करतो आणि इथं एक मार्क करतो. या रेषेवर म्हणजे हिप लाईनवर आपल्याला हिपचं मेजरमेंट करायचं आहे. आपले हिपचं मेजरमेंट आहे 39.5. त्याचा चौथा हिस्सा करायचा आहे. 10 इंचाला 1 सूत कमी. तो कसा लावायचा बघूया. सगळ्यात आधी या फ्लाय लाईनपासून 2 सूत आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर हिपचा चौथा हिस्सा त्या मार्कपासून मागच्या बाजूला लावायचा आहे. 10 इंचाला 1 सूत कमी, जो हिपचा चौथा हिस्सा होता. त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करायचं इथे. आता आपण हे जर इथून इथपर्यंत जर मोजलं तर हिपच्या चौथ्या हिस्स्यामध्ये फक्त पाऊण इंच ॲड झालेला आहे. त्यानंतर वेस्ट लाईनवर आपल्याला कमरेचं मार्क लावायचं आहे. कंबर आहे 36, त्याचा चौथा हिस्सा करायचा आहे 9 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे म्हणजे 10 इंच आणि मार्क करायचं आहे. हे बघा, इथून 9 इंच कमरेचा चौथा हिस्सा आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच इथं. आता या 1 इंचमधलं अर्धा इंच इथं शिलायला जाईल आणि 3 सूत किंवा 2 सूत वरच्या बाजूने शिलायला जाईल. राहिलेलं आपण चेनची ज्यावेळी जी फोल्डिंग होते तिथं जाईल, म्हणजे इथं तयार 9 इंच राहील. आता हा मार्क आपल्याला शेप देऊन जोडून घ्यायचा. इथून आपल्याला एक रेष मारायची. इथं आपल्याला बघायचं आहे की रेष सरळ येईल. जर वाकडी रेष आली तर फुगा येतो. क्रॉसच्या लाईनवर 2 सूत आतमध्ये गेलं तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीने इथे पण अशी रेष ओढून घेतो आणि सेंटरपासून आतल्या बाजूला आपल्याला असा शेप द्यायचा. त्यानंतर पॉकेटसाठी 2 इंचावर मी पॉकेटचं तोंड ठेवलं आहे आणि खालच्या दिशेने 7.5 इंचावर पॉकेटची लांबी ठेवली आहे. आता आपण याला कट करून घेऊया. जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच डिजिटल टेप हे अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ते तुम्हाला कटिंगचे सारे कॅल्क्युलेशन डायरेक्ट इंची टेपवर करून दाखवतं. त्याच्यामुळे आपल्याला कटिंग सोपी पडते. तर आता टॉप फ्रंट कट झालेला आहे. आता आपण बॅक फ्रंट कट करूया. हे बघा, राहिलेला समोरचा कपडा असाच आपल्या दिशेने ओढून घ्यायचा आहे. इथं बघा, हे छोटं दिसतंय आणि हे थोडंसं मोठं दिसतंय. आता ही मोठी बाजू आपल्याला उजव्या बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि हा जो टॉप फ्रंट कट केला होता तो असा ठेवून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 1 किंवा पाऊण इंचाचा गॅप ठेवायचा आहे, एक्स्ट्रा कपडा ठेवायचा थोडक्यात. हे सेंटरचा पॉईंट आहे आणि हा कपडा असा मोजून घ्यायचा आहे. किती भरतं आहे तिथं 9.25 भरतं आहे किंवा तुमचं कमी जास्त बी भरेल. तेवढंच आपल्याला गुडघ्याचा जो सेंटर होता नी लाईन तिथं भरते का बघायचं आहे आणि बॉटमला पण तेवढंच भरते का बघायचं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळेल की आपला कपडा खालच्या कपड्यावर सरळ बसलेला आहे, क्रॉस झालेला नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी हातरून घेतलेला आहे. माझा कपडा प्रॉपर बसलेला आहे. इथे मी अशी लाईन ओढून घेतो आणि बॉटमला पण लाईन ओढून घेतो. म्हणजे जर टॉप फ्रंट हल्ला कट करताना तर आपल्याला परत जागेवर बसवता येईल आणि आपल्याला मार्किंग पण कुठं आहे ते समजेल. आता आपण क्रॉस लाईनपासून खालच्या कपड्यावर अर्धा इंच मार्क करायचं आहे इथं असं. त्यानंतर बॅक फ्रंटवर हिपची लुजिंग द्यायची आहे इथं. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा टॉप फ्रंटवर जो मार्क केला होता हिप लाईनवर त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे. हिप लाईनवर आपण इथून 2 सूत सोडलं होतं आणि मागच्या बाजूने अर्धा इंच सोडलं होतं आणि जो मधला जो इथून इथपर्यंत त्याचं मेजरमेंट आहे ते आपल्याला हिपचा चौथा हिस्सा म्हणजे 10 इंचाला 1 सूत कमी राहिलं होतं. आता हेच 10
10 इंचाला एक सूत कमी आपल्याला अशा पद्धतीने मोजायचं. उलटा टेप ठेवायचा आहे. समोरून 2 सूत आणि मागच्या बाजूने ज्या अर्ध्या इंचाचा मार्क होता तिथून असा फोल्ड करायचा आहे आणि टेप असा पुढच्या दिशेने टाकायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथं बघायचं आहे की आपली जी हिप होती 39.5 त्याचा अर्धा किती होतं आहे. त्याचा अर्धा होतो आहे 19.25. इथं 19.25 होतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन द्यायची आहे. म्हणजे 27.25वर मी मार्क करणार आहे. जर तुम्हाला 1 इंच द्यायची असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा ॲड करू शकता. हे बघा इथं 27.25वर मी मार्क केलं. हा झाला आपला बॅक फ्रंटवर हिपचा मेजरमेंट. इथं अशा पद्धतीने हे बघा. हा मार्क आपल्याला आता असा स्ट्रेट करून घ्यायचा आहे. इथून वरच्या दिशेने आपल्याला 1.25 इंच ठेवायचं आहे. बघा असं. इथून या फ्रंटपासून वरच्या दिशेने आपल्याला 1.25 इंच ठेवायचे. जर लो वेस्ट माझी 1.25 इंच असते तर मी 2 इंच ठेवलं असतं. अर्धा इंच लो वेस्ट केलं होतं म्हणून मी 1.25 इंच ठेवलं. याला असं क्रॉस लाईन करून आपल्याला लाईन ओढून घ्यायची. बॅक फ्रंटची वेस्ट लाईन झाली ही. या लाईनवरच आपल्याला कमरेचा माप करायचे. कंबर आहे आपली 36. पुन्हा त्याचा चौथा हिस्सा 9 इंच. हे बघा हा जो मार्क केला होता इथून आपल्या दिशेने यायचे मागच्या साईडने 9 इंच आणि इथं 1 इंच आपल्याला डाटसाठी सोडायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला सिलाईसाठी सोडायचं आहे. हे बघा आता मी अर्ध्या इंचावर सिलाईसाठी मार्क करतो. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यामुळं आपण इथल्या साईडला पाऊण किंवा 1 इंच एक्स्ट्रा ठेवला होता कपडा. आता आपण इथं सरळ लेश ओढून घेऊया. बघा अशा पद्धतीने. कंबर आणि हिपचा डिफरन्स जर जास्त असेल तर आपण जे 1 इंच डाटला सोडलं होतं ते वाढू पण शकतं. 1.25 इंच किंवा 1.5 इंच. जास्तीत जास्त 1.5 इंचापर्यंत एक डाट मारायचा आहे. 1.5 इंचाच्या पुढे जर करावं लागत असेल आपल्याला 2 डाट मारावं लागतील. हे बघा अशा पद्धतीने हा मार्क मी रेफरन्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला बॅक फ्रंटवरून शेप द्यायला बरं पडेल. इथून पुढच्या बाजूने मी काय करतो, बॅक फ्रंटला एक्स्ट्रा मार्जिन सोडतो. त्यानंतर या मार्कपासून पुढच्या दिशेने आपल्याला हिपचा 8वा हिस्सा करायचा आहे. हिप आहे आपली 39.5. त्याचा 8वा हिस्सा होतो 5 इंच. या मार्कपासून पुढच्या दिशेने 5 इंच लावायचे. जर टाईट फिटिंग पॅन्ट असेल तर अर्धा इंच कमी करून 4.5 इंचावर लावायचे. टाईट फिटिंग पॅन्टचा मी हिंदी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यात तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर आता आपण गुडघ्याचं मेजरमेंट बघू. इथून अर्धा इंच सोडायचं आहे, इथून अर्धा इंच सोडायचं आहे आणि त्या अर्धा इंचापासून आणि मागच्या अर्धा इंचापासून असा उलटा टेप ठेवून पुढच्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि आपल्या गुडघ्याचं माप होतं 18 इंच. जिथं 18 येते तिथं मार्क करायचं आहे. सेम पद्धत आपल्याला बॉटमला पण लावायची. समोरून अर्धा इंच, इथून अर्धा इंच. हे अर्धा इंच का तर सिलाई मार्जिन आहे. त्यानंतर या अर्धा इंचापासून आणि मागच्या अर्धा इंचापासून फोल्ड करायचं आणि पुढे जेवढा बॉटमचं मेजरमेंट होतं आपलं 15 इंच तिथं मार्क करायचं. ही संपूर्ण पॅन्ट अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून शिवायची आपल्याला. हे बघा हे मी मार्क जोडून घेतो. त्यानंतर इथून आपल्याला 1 इंचाची मार्जिन सोडायची आहे. त्याच्यासाठी मी इथं मार्क करून घेतो, नाहीतर विसरून जाईल आणि मी जिथं मार्क केलं आहे तिथंच कट होईल. हा टॉप फ्रंट याच्यावर बसेल आणि इथून अर्धा इंच सोडून या लाईनवर शिलाई येईल, या लाईनवर अशी, आणि पुढच्या दिशेने अर्धा इंच मार्जिन राहील शिल्लक. हे बघा इथपर्यंत टॉप फ्रंटची मार्जिन येईल आणि पुढे आपण 1 इंच सोडलेली त्यातले अर्धा इंच संपूर्ण बॉटमपर्यंत शिल्लक राहील. आता आपण हिपचा शेप देऊया. हे बघा या मार्कपासून आपल्याला असा शेप द्यायचा आहे. याच्यासाठी आपण शेपपट्टी पण यूज करू शकतो, पण मी असं हातानेच देतो आहे. पहिल्यांदा हा एक शेप देऊन घ्यायचा आहे, नंतर रेष मारायची, म्हणजे काही कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर बघा इथून या लाईनवरून परत दुसरा एक शेप द्यायचा आपल्याला, असा इथं अर्धा इंच वर ठेवायचे अशा पद्धतीने आणि कट करताना व्यवस्थित त्याला शेप देऊन कट करायचे. आता मी याला कट करून घेतो. हे बघा मी इथं
1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून कट करतो आहे. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण काय करणार आहोत, बॅक पॉकेटचं मार्किंग करणार आहोत. बॅक पॉकेट इथं मार्क करून दाखवतो. खरं तर बॅक पॉकेट उजव्या साईडला येत असतं खालच्या बाजूने, पण मी दाखवण्यासाठी फक्त वरच्या बाजूने लेफ्ट साईडच्या फ्रंटवर करतो आहे. इथून 3.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. याला सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि जिथून कपडा सुरू होतो तिथून 2.25 किंवा 2.5 इंचाचा गॅप ठेवून एक मार्क करायचा आहे. त्यानंतर पॉकेटची रुंदी आहे 5 इंच. हे 5 इंच जे आहे ते या मार्कवर असं ठेवायचं आहे आणि पुढच्या दिशेने मार्क करून घ्यायचं आहे. आता हे मार्क आणि हे मार्क याचं हाफ करून घ्यायचं आहे. 5 इंचाचा हाफ होता 2.5 इंच इथं, आणि हे जे 2.5 इंच आहे किंवा पॉकेटचं सेंटर आहे त्याच्यावर अशी क्रेश मारून घ्यायची. अर्धा इंच आपल्याला गुंतवायचं आहे म्हणजे टोटल 1 इंच गुंतेल. आणि असं इथं एक रेष ओढून घेतो. अशा पद्धतीने आपल्या पॅन्टची कटिंग झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.